केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर थोरले बाजीराव पेशवाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। पालिका निवडणुकांआधी मराठी अमराठीवरून वाद, मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं मनसेकडून मीरा रोडमधील फेरीवाल्याला चोप, मनसे विरोधात व्यापाऱ्यांचा मोर्चा। व्यापारी संघटनेचा नाही भाजपचाच मराठी माणसाविरोधात मोर्चा, मनसे नेते अविनाश जाधवांचा आरोप। तर मारहाण करणं भाजपला मान्य नाही, कारवाई व्हावी, मंत्री आशिष शेलारांची भूमिका। 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। हर्षवर्धन सपकाळ मंचावर उपस्थित राहणार, तर वैयक्तिक कारणामुळे पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। हिम्मत असेल तर मर्दासारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रणनं सोडा, आशिष शेलारांचं ठाकरे बंधूंना खुलं आव्हान। दिशा सालियान मृत्यू प्रकरण घातपात नाही, मृत्यूआधी ती मद्यधुंद अवस्थेत होती। वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाशी माझा संबंध नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर 16 तारखेच्या सुनावणीची वाट पाहू, आगे आगे देखो होता है क्या, नितेश राणेंचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ, महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनानंतर हाके पोलिसांच्या ताब्यात। लक्ष्मण हाकेंची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू, त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अजित पवारांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा। लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे हादरलं, कुरिअर बॉय सांगत आरोपींच्या कोंडव्यातील उच्चरभूस सोसायटीमध्ये प्रवेश, तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर अत्याचार। घटनेनंतर नराधमानं पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। बदलापुरात एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमावर चौघांकडून गोळीबार, मुख्य आरोपीला अटक, 3 जण फरार। आमदार किसन कथोरेंच्या निवासस्थानाबाहेरील घटना। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर, ठाकूरबुवा मंदिर परिसरात पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात, बंडीशेव गावात पालखीचा मुक्काम। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पीराची कुरोली येथे विसावला, भाविकांची तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी।